श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये नित्यसेवा कशासाठी करावी ते जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर श्री स्वामी चरित्राचे क्रमशः 3 अध्याय कशासाठी? तर पहिला अध्याय हा आपले पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी असतो. तसेच दुसरा अध्याय हा वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी असतो. त्याचप्रमाणे तिसरा भविष्य उज्ज्वल होण्यासाठी असतो. तर आता जाणून घेऊ की श्री स्वामी समर्थ मंत्र जपाच्या 11 माळी या कशासाठी? तर पहिली गुरुवारसाठी, दुसरी माळ मातेसाठी, तिसरी माळ पित्यासाठी आणि चौथी माळ पितरांसाठी असते. तसेच पुढील 6 माळी षडरिपूसाठी असतात. 5वी माळ काम, 6वी माळ क्रोध, 7वी माळ लोभ आणि 8वी माळ मोह, तसेच 9वी माळ मद आणि 10वी माळ ही मत्सर आणि 11वी माळ फक्त स्वतःसाठी असते, कारण आपली पायरी ही 11वी आहे. गुरुवारपासून अनुक्रम प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतर आपले काम होते, कारण षडरिपू आपल्या आध्यात्मिक बाधा आणण्याचे काम करत असतात. कोणी सेवेमध्ये जवळचा मार्ग काढत असतात म्हणून त्यांचे काम होत नाहीत. म्हणजेच पहिल्या पायरीवर एकदम 11वी पायरी गाठायचा प्रयत्न केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळीचा जप करावा लागतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले नित्यसेवा कशासाठी असते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.